नमस्कार छोट्या दोस्तांनो. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे चतुर उंदीर. एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक मोठं वडाचं झाड होतं. झाडावर वेगवेगळ्या प्रकारच्या वेली पसरलेल्या होत्या. रुंद अशा त्या वडाच्या झाडाच्या आश्रयानं अनेक पक्षी राहायचे. त्यांच्या थंड सावलीत अनेक प्राणी येऊन बसायचे. झाडाच्या मुळाशी एक हुशार उंदीर बीळ करून राहत होता. झाडावर अनेक पक्ष्यांची घरटी होती. त्या पक्ष्यांना सहजपणे मारून टाकण्याच्या इच्छेनं एक मांजरही अनेक वर्ष फांदीवर मुक्काम ठोकून होतं. त्याच जंगलात एका पारध्याचंही घर होतं. प्राण्यांना पक्ष्यांना जाळ्यात पकडून तो राहत असे. त्यामुळं सूर्य मावळल्यावर रोज तो वडाच्या झाडाजवळ सापळा लावून ठेवायचा. आमिष दाखवण्यासाठी सापळ्यावर मांसाचा एक तुकडा ठेवून द्यायचा. दिवस उजाडल्यावर तो पारधी सापळ्यात कोणी अडकलंय का ते पाहायला येई. कोणी एखादा प्राणी अडकला असेल तर त्याला मारून टाकत असे. काही दिवसांनी मांजरच त्या सापळ्यात अडकलं. आपल्या नेहमी मागावर असणारा शत्रू सापळ्यात अडकला हे पाहून उंदीर अतिशय खुश झाला. मांजर आपल्यावर झडप घालूच शकत नाही हे लक्षात आल्यामुळं तो मज्जेत इकडे तिकडे हिंडू लागला. काय खावं बरं असा विचार करत असतानाच त्याला सापळ्याच्या वर आमिष म्हणून ठेवलेला मांसाचा तुकडा दिसला. सापळ्यावर चढून बसून त्यानं मांसाचा तुकडा खायला सुरुवात केली. खाली सापळ्यात अडकलेलं मांजर होतं. त्याच्याकडे बघत बघत मांस खाताना उंदराला मनातल्या मनात हसू येत होतं. खाता खाता तो इकडे तिकडे लक्ष ठेवून होता. तोच त्याला मुंगूस त्याच्या रोखानं येताना दिसलं. ते मुंगूस अतिशय चपळ होतं. त्याचे डोळे लाल लाल होते. उंदराच्या मागावर ते आलं होतं. त्याच्याकडे उंदीर लक्ष देतो आहे तोवर दुसरा एक शत्रू घुबड आपल्यावर टपून बसला आहे हे त्या उंदराच्या लक्षात आलं. वडाच्या झाडाच्या आश्रयानं घुबडही राहायचं. आता मात्र उंदराची चांगलीच पंचायत झाली. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा संकटात तो सापडला. पण म्हणून त्याच्याकडचं बुद्धीचं बळ संपलं असं थोडंच झालं का? उलट संकटात सापडल्यावर तो आणखी चतुराईनं विचार करू लागला. तो मनातल्या मनात म्हणाला, मी आता अवघड अशा परिस्थितीत सापडलो आहे. सापळ्यावरून उतरून जर मी जमिनीवर गेलो तर मुंगूस माझ्यावर झेपकेल. सापळ्यावरच बसून राहिलो तर घुबड येईल आणि मला मारून टाकेल. पण म्हणून मला गडबडून चालणार नाही, कारण पाश तुटले तर मांजरही मला पकडू शकतं. 3 शत्रू माझ्यावर टपून बसले आहेत. त्या तिघांनाही फसवून मला जीव वाचवता आलाच पाहिजे. जरा विचार करून उंदीर मांजराशी बोलू लागला. हे बघ मांजरा, तुला मी मित्र म्हणून विचारतो की तुला जीव वाचवायचा आहे का? तू जर मला वाचवणार असशील तर मी तुला या सापळ्यातून सोडवेन. आत्ता अशी वेळ आहे की आपल्याला दोघांनाही मदतीची गरज आहे. तू या झाडावर राहतोस आणि मीही खाली राहतो. या नात्यानं आपण एकमेकांचे शेजारी तर आहोतच, हो ना? आपल्या दोघांमध्ये पूर्वीपासून जरी हाडवैर असलं तरी आता आपण मैत्री करायला हरकत नाही. उंदराचं हे हुशारीचं बोलणं ऐकून मांजरही विचारात पडलं. त्याला ते बोलणं पटलंही. त्यामुळे लगेच मांजर उंदराला म्हणालं, मी जिवंत राहावं अशी तू इच्छा करीत आहे. ही किती छान गोष्ट आहे. मी तर संकटात सापडलो आहेच, पण तू तर माझ्याहूनही भयंकर म्हणजे जास्तच शत्रूंच्या तावडीत सापडला आहे. मला तुझ्याबद्दल फारच प्रेम वाटायला लागलं आहे. तूच माझं भलं करशील. मांजर आपलं म्हणणं ऐकत आहे हे लक्षात आल्यावर उंदीर त्याला म्हणाला, मग आता आपण असं करूया, मी तुझ्याजवळ येऊन बसतो. पण तू मला न मारता स्वस्थ बसलं पाहिजेस बर का? मग मी तुझं जाळं तोडून टाकायला कुरतडायला लागेल.
मांजरानं कबूल केल्यावर उंदीर त्याच्याजवळ गेला. त्याच्या छातीवर पडून खुशाल झोपला. हे अद्भुत दृश्य पाहून मुंगुसाला आणि घुबडाला भयंकर आश्चर्य वाटलं. त्यांना अगदी चक्कर आल्यासारखंच होऊ लागलं. दोघांचीही उंदराला मटकावण्याची इच्छा पार धुळीला मिळाली. त्यामुळं दोघेही सरळ तिथून निघूनच गेले. दोघेही लांब निघून गेल्याची खात्री झाल्यावर मग उंदरानं सावकाशपणे पाश तोडायला सुरुवात केली. सापळ्यात बऱ्याच वेळापासून अडकल्यामुळे वैतागलेला मांजर त्याला पाश लवकर लवकर तोड असं सांगून घाई करू लागला. त्यावर उंदरानं गंभीरपणे त्याला सांगितलं, तू कशाला गडबड करतो आहेस? मी कामाला लागलो आहे आणि योग्य वेळ येताच माझं काम पूर्ण होईल. पारधी येताना दिसला की मी शेवटचे धागे तोडून टाकेन, कारण पारध्याच्या भीतीनं तूही चटकन झाडावर जाऊन बसशील. नाहीतर माझ्यावर झडप घालावी असा विचार तुझ्या मनात कशावरून येणार नाही? मांजर त्यावर म्हणालं, नाही रे मित्रा, असा विचार तरी मी कसा करेन? पूर्वीचं आपलं वैर तू अगदी विसरून जा बरं. अशा प्रकारे दोघंही रात्रभर गप्पा टप्पा करत राहिले. एकीकडे उंदरानं आपलं काम हळूहळू चालूच ठेवलं. दुसरा दिवस उजाडला. सकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे आपल्या शिकारी कुत्र्यांना बरोबर घेऊन पारधी सापळ्याजवळ येऊ लागला. तो जवळ येता क्षणीच उंदरानं तटकन शेवटचा पाश तोडला. त्यातून मोकळं झालेलं मांजर टूनकट झाडावर उडी मारून पसार झालं. उंदीरही आपल्या बिळाकडे पळून गेला. पारध्यानं जवळ आल्यावर सापळ्याचं निरीक्षण केलं आणि त्याची फारच निराशा झाली. अर्धवट धागे तुटलेला असा तो सापळा उचलून तोही निघून गेला. सर्व काही सुरक्षित आहे अशी खात्री झाल्यावर मांजर उंदराच्या बिळासमोर येऊन उभं राहिलं. उंदराला हाका मारून ते म्हणालं, अरे, आपण आता एकमेकांचे मित्र झालो आहोत ना, मग तू का बरं माझ्यापासून लांब पळतो आहेस? तुझ्यासारखा हुशार उंदीर मी पाहिला नाही. यापुढं मी तुझ्याच सल्ल्यानं नेहमी वागेन. तू माझा अमात्य हो. उंदरानं मांजराचं सारं मिठास बोलणं ऐकलं, पण तो काही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बाहेर आला नाही. बिळातूनच त्यानं उत्तर दिलं, मी तुझं सारं म्हणणं ऐकलं, पण काही जणांमधलं वैर असतं ना, ते पूर्णपणे कधीच निघून जात नाही. वेळ कशी येते त्यावर शत्रू होणं किंवा मित्र होणं अवलंबून असतं. पूर्वी तू माझ्यावरच झडप घालण्याच्या इच्छेनंच झाडावरून खाली उतरला होतास आणि चुकून सापळ्यात अडकलास. स्वभाव हे बदलत असतात. आपल्यावरच संकट आलं होतं, त्यामुळे आपल्याला मैत्री करण्याशिवाय पर्यायच नव्हता. आता ते कारण संपलं आहे. त्यामुळे मी बाहेर आल्यावर तू तुझ्या बायका मुलांना बरोबर घेऊन मला खाऊन टाकशील. नाहीतरी ही तुझ्या जेवणाचीच वेळ झाली आहे. मला माझा जीव वाचवणं महत्वाचं वाटतं. तूही त्या पारध्यापासून आपला जीव वाचव. त्यामुळे तू आता इथून निघून जा. उंदराचं हे शहाणपणाचं बोलणं ऐकून मांजरानं तिथून काढता पाय घेतला. चला तर मग भेटूया एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत हसा, खेळा, मजा करा आणि महत्वाचं म्हणजे प्रज्ञा मावशीच्या गोष्टी ऐकत राहा. टाटा.